मी कुठलीही दारू विक्री करत नाही, तरी हा माझ्यावर खोटा आरोप केलेला असून तो कुठेतरी थांबला पाहिजे. मावशी तुमचं नाव सांगा. द्रौपदाबाई हरिचंद्र गायकवाड. काल जो काय तुमच्यावर आरोप झाला त्याविषयी काय सांगाल? तो आरोप सगळा खोटा आहे साहेब. आम्ही त्या आरोप सर्व खोटा असून मी कुठलेही व्यवसाय करत नाही. तुमचा आरोप केला होता की तुम्ही दारू विक्री करता, अवैध दारू विक्री करता. नाही, हा सर्व खोटा आहे साहेब. नक्की काय हे या वादाचं कारण काय नक्की? ह्या वादाचं कारण म्हणजे जमिनीतून वाद आहे. 88/4 गट नंबर असून 15 गुंठा जमीन आणि रोड तगट माझा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. त्या प्लॉटवरून ह्या राहुल करे, मारुती ज्ञानबा करे, सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष म्हणून ह्यांनी माझे घर उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्याच्या अगोदर 2007 साली आमच्यावर 18शीची केस केली. तो निकाल सलामत झाला. आणि एक्साईजवाल्यांना, पोलीस स्टेशनला, सर्व लोकांना दिलेले ह्यांनी निवेदन असून माझ्या घरात कुठलाही माल पोलीस स्टेशनला किंवा एक्साईजवाल्याला सापडलेला नाही. तरीही मला वारंवार ताप देतात की माझं घर तिथून उठवून लावायचं आहे. ह्यांचा मोठा समाज असल्यामुळं माझ्या कुटुंबीस, माझ्या जीवास अतिशय धोका आहे. मी कुठलीही दारू विक्री करत नाही, तरी हा माझ्यावर खोटा आरोप केलेला असून तो कुठेतरी थांबला पाहिजे. साखरवाडीचा माणूस बापू करे ह्याला आमच्या गावातील काही माहीत नसताना माझ्यावर बिनबुडाचा आरोप केलेला असून पोलीस स्टेशनने त्याची पूर्ण चौकशी करावी आणि मला माझ्या गावातील लोकांची चौकशी करून मला योग्य ते न्याय मिळावा. वेळोवेळी हा राहुल करे व त्यांच्या संस्थेची माणसं अर्ज देतात. वेळोवेळी पोलिसांच्या गाड्या येतात. माझ्या घरात कुठलीही दारू सापडत नाही, तरी माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी होत आहे. तरी ही बदनामी पोलीस स्टेशननी अर्जाच्या चौकशा करून कुठंतरी माझी थांबवली पाहिजे. तुम्हाला योग्य ते न्याय मिळाला पाहिजे. हा सगळा जमिनीच्या 88/4 रोडच्या 3 गुंठ्यावरून आणि 15 गुंठ्यावरून त्यांनी माझ्यावर बिनकारणाचा आरोप करून माझं घर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा सर्व खोटा बिनबुडाचा आरोप असल्याने पूर्ण चौकशी व्हावी, माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा. त्याबाबत आपण पोलिसांकडे वगैरे तक्रार काय केली का? तक्रार केलेली. तर त्या तक्रारीत राहुल करे यांनी लिहून दिलेलं होतं की आम्ही जमिनीचा वाद आहे, आमचं आता ह्यांचं भांडण नाही. 8-15 दिवसापूर्वीच लिहून दिलेलं आहे. तरी मी पोलीस स्टेशनला सातारा, फलटण इथं वेळोवेळी माझे अर्ज आहेत. पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांनी सांगितलं की त्यांनाही बोलवून घेतो, तुम्हालाही बोलवून घेतो म्हणून. मग राहुल करेंनी लिहून दिल्यानंतर मी पण लिहून दिलं की वाद नको म्हणून. पण परत त्यांनी माझ्यावर हा आरोप करण्याचं कारण